जरज निज मनु मुकुर सुधारी वरनौ रघुवर विमल जशो जोदाय कोपलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवो मोहि हरवो कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत तुलित बलरामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। प्रथम नाव वक्रतुंड दुसरे कदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलौकिकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधु भवदुःखहरे तुझ विन शंभो मज कोण तारी। महायोग पीठे तटे भीमरत्यमुवरुंडलिकाय प्रथम
नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पिंडपदावरी दिला पोली करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे रोन विठ्ठल 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 पोली करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा. साऊंडला आवाज दे दादा, वरचा झिरो कर, इथं थोडंसं शिटी नको वाज, पण इथली तर असं गोड आवाज दे, सॉफ्ट थोडासा. स्ट्रबल गेन कमी जास्त करून कसं सॉफ्ट व्यवस्थित होईल असं 1-2-3 मिनटं जाते, पण पुन्हा त्रास नाही आपल्याला. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा. जिवंतपणे तर मायबाप अति महत्वाचे, पण गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या निमित्ताने पुण्यस्मरणानिमित्ताने केलेलं पिंडदान किती सर्वश्रेष्ठ आहे याचं यथार्थ वर्णन सांगणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे गेन्स्टबल थोडंसं कमी करा. किम कारणम, तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात याचं महत्त्वाचं आणि मुख्य कारण आपल्यातून निघून गेलेल्या कैलासवासी इंदुबाई राव सूर्यवंशी त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. संतांची पुण्यतिथी केली जाते. आवाज कमी राहू दे दादा, आवाज जास्त नाही दिला तरी जमन, पण इथले इथं चांगला आवाज दे असा मोकळा. संतांची पुण्यतिथी केली जाते आणि तुम्हा सामान्य माणसाचं पुण्यस्मरण केलं जातं. संतांची पुण्यतिथी का आणि आपल्यासारख्याचं पुण्यस्मरण का याच्यामध्ये फरक आहे. दत्ता महाराज, संतांची पुण्यतिथी का, कारण संत कधी तिथी पाहून देह ठेवत नाही. संत ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्य होते, म्हणून पुण्यतिथी. आणि आपल्या लोकांचं पुण्यस्मरण का, स्मरण म्हणजे आठवण काढणे आणि त्याच्या नावाने काहीतरी पुण्य करणे. ज्ञानदान असेल, अन्नदान, गोदान, वस्त्रदान, सुवर्णदान, रक्तदान, दानाचे 16 प्रकार आहेत. कमी करावाच. गेलेल्या जीवाच्या माध्यमातून स्मरण करून पुण्य करणे इथे नाम पुण्यस्मरण आहे. आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. त्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव असणारे मच्छिंद्र भाऊ, गोरख भाऊ, त्यांच्या घराण्यावरती प्रेम करणारे तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. गुणीजन मंडळीपैकी आदरणीय महाराष्ट्रभूषण आदरणीय झुकाव गुरुजी या ठिकाणी उपस्थित. एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. शक्यतो कुणाच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहत नाही, पण प्रेमापोटी राहिले. मोठा माणूस आहे महाराज, पण प्रेम आहे. गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. परम आदरणीय माझे मित्र, आमच्या परिसराचं भूषण गायनाचार्य निलेशजी महाराज झांबरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद. परमपूजा आदरणीय ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला, या घराण्याचे जावई बापू आमचे राजू अप्पा जगताप या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. आमचे दत्ता महाराजांचा आवाज गोड आहे. कल्याण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बंडू महाराज पेटीला साथ द्यायला आहे. परम आदरणीय गुरुजींचे अतिशय जवळचे शिष्य आणि महाराष्ट्रातील एक नामांकित मृदुंग सम्राट रोहित महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय परमपूज्य उदय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचा जास्त माझा परिचय नाही, बाकीच्यांचे सगळ्यांची मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करेल. पेनेकरी महाराजापासून ज्यांची शूटिंगचं चॅनल आहे, आपली परंपरा म्हणून यूट्यूबला सर्च करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं नाव आहे ते माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहे. समोर उपस्थित असणारे सगळे गावातील परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांचे चरणी साष्टांग दंडवत. पाठीमागच्याला आवाज जात नसला त्यांना मला पुढे येऊन बसा, ह्यासाठी आपल्यासाठी टाकलेला आहे, पण बदल करू नको दादा, त्यांच्यासाठी विक्षेप करू नको, पाया पडून सांगतो. हां ऐका, तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी ज्यांचा फेटा बांधलाय महंत शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थांचे मठाधिपती, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ, बाबांच्या चरणी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया,
एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. बस. गाणारे मंडळी गोडे, त्याच्यापेक्षा वाजवणारे सुंदर आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशारे, तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले म्हणल्या सांगणारा थोडा येडपट आहे का काय? सांगणारा हुशाराची माझं विक्कू झिरो करायचं, मला रिपीट आवडत नाही. आता इथले इथं मस्त आवाज द्यायचा, बस अजून कमी कर वाटलं असतं. जोपर्यंत मी काही बोलत नाही टेन्शन घ्यायचं नाही, बाकी कुणी काही बोलू दे, मी तुमच्या सपोर्टला आहे, टेन्शन घेऊ नको. हां, चालूच राहतं महाराज, सगळ्याकडंच काय सगळे पूर्ण आपल्याला भेटणारे असं थोडं राहतं. एकदा सेट होऊस तर एक 5-10 मिनटं वेळ लागतो. हां, थोडंसं फक्त शिट्टी नको वाजू दे, विकू वगैरे मला देऊ नको. गाणारे सगळे मंडळी गोड आहे, त्यांच्या आवाज त्यांच्या वेळेस सोड. डीजेची सिस्टीम आहे का आपली, हे मध्ये कसं काय वाजतं. हां, पुढीचा आवाज थोडासा कडकपणा कमी करा. इथलं इथं गोड आवाज, टेन्शन घे, मी काही म्हणत नाही. एवढं लांबून येऊन मी काय बोलायला आलो का दादा तुम्हाला? फक्त मला चांगलं चांगलं कीर्तन करता आलं पाहिजे, असं का. विठ्ठल 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 कुंडली कवरदेव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ. अभंग अतिशय सोपा निवडलाय. निमित्त आहे पुण्यस्मरणाचं. इंदुभाऊ आपल्यातून जाऊन 1 वर्ष बंडू महाराज पूर्ण होते. तुमच्या परिसराच्या प्रथा परंपरा थोड्या वेगळ्या आहेत आणि आमच्या नगर परिसराच्या प्रथा परंपरा थोड्या वेगळ्या आहेत. त्या विषयावरती मी पुढे बोलणार आहे. पण पहिल्यांदा मला तुमच्या गावात येण्याचा योग आला. तुमचं गाव तसं महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाव आहे. सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं की तुमच्या गावचं ध्यान करतात लोक, त्याच्यामुळं प्रसिद्ध गाव आहे. लोकही हुशार आहेत. मला अभंग सोडवत असताना 1-1.25 तास माझ्याकडे वेळ आहे. निमित्त पुण्यस्मरणाचा अभंग घेतलाय तुकोबाचा. तुकोबा सांगतात, आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचं, तर थांबायला कोणी आलेलं नाही महाराज. ज्ञानोबांनी त्याचं वर्णन करावं. ज्ञानेश्वरीमध्ये अतिपवित्र वर्णन ज्ञानोबा करतात. उपजयते नासे नासे ते पुनरपे दिसे, परी घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून ये धनंजया जया परी. त्याच्या पुढचं वर्णन माझ्या तुकोबांनी केलं. तुकोबा सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कालही काळ आयुष्याला खात होता, आजही काळ आयुष्याला खातो आणि उद्याही काळ आयुष्याला खाणार आहे. काळाचं खाद्य म्हणजेच आयुष्य आहे महाराज. त्याने आजपर्यंत कोणाला सोडलं नाही, तो सोडणार पण नाही. त्याच्या पुढचं वर्णन आमच्या नाथ महाराजांनी केलंय. नाथ महाराज सांगतात, गड्या आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असतं ना, त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो महाराज. त्याची वाट वा वा वा. पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ त्याची वाट, पाहे काळ त्याची वाट. जन्मा आले बाळ, जन्माले बाळ, जन्माले बाळ. साने बनी सा, साने बनी सा, सागरे ग साने निसा. जन्मा आले बाळ, जन्म 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 आले बाळ. जन्म आले बाळ, जन्म आले बाळ, जन्माले जन्माले बाळ, जन्माले बाळ, जन्माले बाळ. त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. भगवानी झाले वगैरे जन्मा आले बाळ, जन्म आले बाळ, जन्म आले बाळ. साने बने झा, साने बने झा, सगळे जण जन्म आले बाळ, जन्म
जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. नाथ महाराजांच्या भाषेमध्ये वर्णन आहे महाराज. काळाचं काम कठीण आहे, कशी वाट पाहतोय. एवढा खतरनाक काळ आहे. आईच्या उदरामध्ये बाळ असताना त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो. टोकाचं प्रमाण दिलं गुरुजीने. जन्माले बाळ त्याची वाट पाही काळ. याच्या व्यतिरिक्त मला बोलायचं नाही. म्हणजे काळ प्रत्येकाला घेऊन जाणार आहे. फक्त कधी घेऊन जाणार आहे कोणाला माहिती नाही. बसलेल्यापैकी तुमचा जन्मही तुम्हाला माहिती नाही. कधी मरायचं हेही आपल्या हातात नाही. पण कसं जगायचं 100% आपल्या हातात आहे. वाक्य पुन्हा एकदा ऐका. माणसाचा जन्म माणसाच्या हातात नाही. तुम्ही म्हणाल उगले महाराज, सायन्स पुढं गेलं, डॉक्टर डिलिव्हरी डेट 9 महिने अगोदर देतून तुम्ही म्हणता जन्म आपल्या हातात नाही. कसं शक्य आहे? पण कित्येक वेळे डिलिव्हरी डेट दिल्यानंतर सुद्धा अगोदर सिझर करावं लागतं. त्याचं काय म्हणजे कधी जन्माला यायचं आणि कुठं जन्माला यायचं आपल्याला माहिती नाही. कधी मरायचं हेही माहिती नाही. बसलेल्यापैकी कुणाला माहिती आहे का कधी मरायचं? द्या बरं मला एखाद्या चिठ्ठीवरती टिपून एवढे वर्ष मी जगणार आहे म्हणा. आहे का कुणाची गॅरंटी? आता तुम्हाला घरी जाऊ द्यायचं का नाही देवाच्या हातात आहे. टोकाचं वाक्य बोलू महाराज एक. आत घेतलेला श्वास सुद्धा बाहेर सोडायचं का नाही तुमच्या आमच्या हातात नाही. बाकी घेऊन काय बसले? अरे सकाळी उठलेला माणूस संध्याकाळी नीट घरी येईल का नाहीची गॅरंटी नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्षणभंगुर नाही भरवसा, नाही भरवसा. अरे सावध थोडा माया आशा, सावध थोडा माया आशा. काही नसले मग गळा पडेल फासा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. पुढे हुशार थोर आहे ओळसा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. गोड प्रमाण दिलं. क्षणभंगुर नाही भरवसा. क्षणाचा सुद्धा माणसाचा भरोसा नाही. बरं बसलेल्यापैकी तुम्हाला सगळ्याला तुमच्या जन्माच्या तारखा माहिती असतील. मृत्यूची डेट कुणाला माहिती नाही. त्याचे पुढचं वाक्य बोलू. जन्माला यायच्या अगोदर तरी 9 महिने सांगतील डॉक्टर तुमच्या घरात मुलगा किंवा मुलगी येणार आहे. मरायच्या अगोदर 9 सेकंद सुद्धा काळ सांगत नाही मी तुला घेऊन जाणार आहे. आणि त्याने जर सांगितलं असतं ना काळाने अगोदर, एवढ्या लांब लोक पाय पसरून बसले नसते कीर्तनाला. काळाने जर अगोदर सांगितलं असतं ना 6 महिन्यात मी तुला घेऊन जाणार आहे, सगळे लोक भजन करीत बसले असते 24-24 तास. महाराज काळ सांगत नाही कुणाला मी कधी घेऊन जाणार आहे. मरण कुणाला माहिती नाही. जन्माच्या तारखा तुम्ही सगळ्यांनी टिपून ठेवल्या, मरणाच्या तारखा माहिती नाही. खरं सांगू का, आपल्यातून निघून गेलेली इंदुबाईच्या दोन्ही चिरंजीवाचे मी धन्यवाद व्यक्त करेल. त्यांचे जावई बापू राजबाप्पा तुमचेही मी धन्यवाद व्यक्त करेल. लोक इथं मायबापाला कलियुगामध्ये किती विसरायला लागले आपल्याला सांगायची गरज नाही. पण गेल्यानंतर सुद्धा 1 वर्षाने एवढा मोठा कार्यक्रम ठेवणं, अन्नदान ठेवणं, त्यांच्या निमित्ताने पूजा करणं, त्यांच्या निमित्ताने कीर्तन करणं, ही त्यांची संस्काराची श्रीमंती आहे. नुसता पैसा असून उपयोग नाही महाराज. संस्काराची श्रीमंती अति गरजेचं आहे. आपण मरण प्रत्येकाला आहे. ज्याचा जन्म झाला आहे त्याचं मरण लिहून ठेवलेलं आहे. लोकांचं म्हणणं झालं फक्त आजारी पडला नसतं तर माणूस गेला नसता. लोक म्हणतात अपघात झाला नसता तर माणूस जगला असता. लोक म्हणतात आमक्या डॉक्टरने इंजेक्शन दिलं असतं तर म्हातारीला 4 वर्ष काय झालं नसतं. हे डोक्यातून काढून टाका. अक्षय महाराज उगलेचे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. ज्या दिवशी, ज्या वेळेला, ज्या काळाला, ज्या स्थळाला, ज्या मुहूर्ताला, ज्या सेकंदाला, ज्या जागेवर माणसाचं मरण लिहून ठेवलं ना, ती जागा काळ एवढी सुद्धा मागं पुढे होऊ देत नाही. तिथं नो ऑप्शन आहे आतापर्यंत. नो चॅलेंज ठरलं त्या दिवशीच मरायचं आहे. 5-5.5 महिन्यापूर्वीचा पेपर वाचा. जुन्नर तालुक्यामध्ये आळेफाट्या बेल्याच्या अलीकडं गुळुंचवाडी नावाचे गाव आहे, हायवेच्या कडाला. त्या गावामध्ये एक घटित घटना घडली महाराज. गावचे सरपंच त्यांचे चुलते एक्सपायर झाले. अतिप्रतिष्ठित माणूस त्या परिसरातला. स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू झाला. माणसाला समोर पेटवलंय. मोजून 10 मिनिटामध्ये अंत्यविधी संपणार आहे आणि लोक घराकडे निघणार आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार, तिथले सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच, चेअरमन सगळी मंडळी जातीने उपस्थित आहे. माणूस प्रतिष्ठित होता. माणसाला समोर पेटवले. 10 मिनिटामध्ये अंत्यविधी संपून लोक घराकडे निघणार आहे. तेवढ्यात एक भरधाव वेगाने टँकर आला. आणि दुर्दैव त्या दिवशी टँकरच्या चालकाने किन्नरकडे टँकर चालवायला दिलेला. न्यूट्रल झालेला टँकर त्याला पुन्हा कंट्रोल झाला आणि त्या मॉबमध्ये घुसला. 14 माणसं चिरडले गेले. 5 माणसं तर जागेवर गेले. 27 वर्षाची महिला आणि तिचं 4 वर्षाचं लेकरू गेलं गड्या. त्या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या माणसाला मिनी आमदार म्हणून म्हणायचे,
सभापती धोंडीभाऊ पिंगट नावाचा माणूस त्याच अपघातात गेला. प्रत्येक पेपरला दत्ता महाराज हेडिंगला बातमी होती, वाचली असेल नसेल तुम्ही मला माहिती नाही, पण सांगा मला तुम्ही सगळे मंडळी, जे लोक सकाळी अंत्यविधीला आले होते त्यांच्या मनात तरी आलं असेल का दुपारून आपला अंत्यविधी होईल म्हणून? नाही ना. त्याच्यामुळे माता भगिनी माझं पाया पडून सांगणं आहे, प्रत्येक क्षण आनंदात घालायचं, सुखाने जगायचं, समाधानाचा कवा चमक निघाल मरावं लागेल सांगता येत नाही. एखादी सासूबाई सुनबाईला बोलली, सुनबाई पाया पडून सांगतो, ऐकून घ्यायचं आणि दुसऱ्या मिनिटाला विषय सोडून द्यायचं. काय मरतं बरं बोलले, काय शरीराला छिद्र पडतात का आपल्या आईसारख्या वयाने मोठ्या, ज्ञानाने मोठ्या, राग द्वेष मनात ठेवू नका. हा तुमचा फुगीरपणा तुमच्या घर लेव्हलला चालेल, हा तुमचा फुगीरपणा तुमच्या गाव लेव्हलला चालेल, हा तुमचा फुगीरपणा तुमच्या तालुका लेव्हलला चालेल. ज्या दिवशी यम उडी मारतो त्या दिवशी कोणाचाही फुगीरपणा चालत नाही, लक्षात ठेवा. मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे झाली यमाज्ञा. एकदा यमाने उडी मारली कधी तर कोणाचं वशीला चालत नाही. मोगले महाराज आमच्याकडे लय पैसा आहे बुवा, त्याचा वशीला चालणार नाही का? तुम्ही लय किरकोळ श्रीमंत माझ्यासमोर बसलेले, तुमच्याकडे असून असून किती पैसा असेल? माझ्या वाचनात गेलेला एकच माणूस सगळ्यात श्रीमंत आतापर्यंत, त्याचं नाव आहे मायकल जॅक्सन. त्याच्या इतका श्रीमंत माणूस आतापर्यंत आपल्या वाचनात गेला नाही महाराज. किती श्रीमंत सांगू का मायकल जॅक्सन? किती? 7 देशाच्या पंतप्रधानाची जेवढी प्रॉपर्टी तेवढ्या एकटा पठ्ठ्याची होती महाराज. रोहित बुवा, एकटा पठ्ठ्याची. तुम्ही आता जरी पेन घेऊन सुरुवात केली त्याची प्रॉपर्टीचा हिशोब करायला बसलेल्यापैकी कुणी पण तुमचा शेवटचा दिवस उगन पण प्रॉपर्टीचा मेळ लागाय, एवढा श्रीमंत मायकल जॅक्सन महाराज. उभ्या जिंदगीत फक्त एकदा बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत आणलं होतं त्याला, एकदा चाला तो मुंबईत. किती श्रीमंत असेल पण त्याला गुरमी होती महाराज, त्याला पैशाची गुरमी होती. तो सकाळी उठल्यानंतर सांगायचा, पत्रकार जर समोर आला तो लोकाला सांगायचा, मी या पैशाची जीवावरती विज्ञानाच्या जीवावरती 150 वर्ष जगणार म्हणायचा. मरत नसतो मी. हात दुखायला लागला, हाताचा डॉक्टर वेगळा होता, पाय दुखायला लागला, पायाचा वेगळा, उजव्या पायाचा वेगळा, डाव्या पायाचा वेगळा, किडनीचा वेगळा, जठराचा वेगळा, हृदयाचा वेगळा, डोळ्याचा वेगळा. 12 डॉक्टर बरोबर घेऊन हिंडत होता तो. 12 संध्याकाळी रोज पेमेंट करत होता महाराज. एक दिवस एका डॉक्टरनी शंका उपलब्ध केली होती मायकल जॅक्सन साहेबाला, साहेब आम्ही तुमच्या बरोबर हिंडतोय, तुमचा हात दुखायला लागला आम्ही इंजेक्शन देऊन बरा करू, तुमचं पोट दुखायला लागला आम्ही सोडा देऊन नीट करू, डोळा दुखायला लागला ड्रॉप टाकून नीट करू, एखादं डोकं दुखायला लागलं इंजेक्शन देऊन नीट करू, पण चालता चालता जर तुमची किडनी फेल झाली तर करायचं काय? मायकल जॅक्सननी त्या क्षणाला सांगितलं होतं, माझ्या शरीराला मॅच होणारी किडनी देणारा माणूस पान पैसे देऊन त्याला विकत घ्या, किती श्रीमंत असेल. मला मॅच होणारा किडनी डोनेट करणारा माणसाला पैसे देऊन विकत घ्या. किडनी देणारा माणूस विकत घेतला, हात देणारा माणूस विकत घेतला, डोळा देणारा डॉक्टरला सांगितलं, तुम्हाला शंका जरी आली माझ्याबरोबर तुम्ही 12 डॉक्टर फिरताय ना, आणि अवयव दान करणारे लोक सुद्धा माझ्याबरोबर घ्या. तुम्हाला शंका आली बो डोळा दुखायला लागला, त्याचा काढायचा आणि मला टाकायचा. एवढा श्रीमंत. सकाळी उठल्या उठल्या दुनियाला सांगत होते, या पैशाच्या विज्ञानाच्या जीवावरती हा मायकल जॅक्सन 150 वर्ष जगणारच म्हणायचा. अरे दुर्दैव नियतीचा फेरा कशाला म्हणतात ऐका. 2009 साल उगवला महाराज, असा दिवस उगवला. 150 वर्ष स्वप्न पाहणारा मायकल जॅक्सन वयाच्या 50व्याच वर्षी 12 डॉक्टरच्या मध्ये हृदयविकाराने गेला. अजून 12 डॉक्टर अभ्यास करते याचं हृदय कसं बंद झालं बा, अजून अभ्यास करते. अरे ज्याने विश्व निर्माण केलं त्याला श्वास बंद करता येतो महाराज. पाया पडून सांगणे तुम्हाला, त्या यमाने एकदा उडी मारली तिथं तुमचा उशिला अजिबात चालणार. काळाची या उडी पडल बजावा, 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 पडल बजावा, पडल बजावा, काळाची या उडी पडल बजावा, पडल बजावा, काळाची या उडी पडल बजावा, उडविना जावा आय बाबा.
टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. कलाकार मंडळी गोड आहेत महाराज, पण आपल्याकडे थोडी वेळेची मर्यादा आहे. हा, नाही तर महाराष्ट्र त्यांना सर्वांना ओळखतोय. आपल्यालाही नवीन नसतील ते, याच्या अगोदर आपल्याकडे येऊन गेले असते. त्यांनी प्रमाण दिलं, काळाने उडी मारली कधी तर कोणाचं वशीला चालत नाही. मी तुम्हाला जुन्नर तालुक्यातली घटना सांगत होतो. टँकरच्या रूपाने काळाला आणि 5 लोकांना घेऊन गेला. तुम्हाला नगर किती अंतरावरती इथून अंदाजे? 100-125. DSP चौक माहिती आहे का तुम्हाला? संभाजीनगरला रस्ता जातो तो मोठा चौक आहे. ऐका काळाचं काम किती कठीण आहे. एकदा मी कीर्तन करून आलो महाराज, त्या DSP चौकात आलो, सिग्नल पडला आणि माझी गाडी थांबली. 4 व्हीलर थांबलेल्या, 2 व्हीलर थांबलेल्या. आमच्या सगळ्यांचं लक्ष सिग्नलकडं. काही सेकंदात सिग्नल ओपन होणार ना आमच्या गाड्या निघणार. तेवढे ते स्कूटरवाला आला मध्ये येऊन थांबलं. ऐका बरं का, सिग्नल पडलेल्या, 4 व्हीलर थांबलेल्या, 2 व्हीलर थांबलेल्या, सगळ्यांचं लक्ष सिग्नलकडं. काही सेकंदात सिग्नल ओपन होणार, गाड्या निघणार, स्कूटरवाला आला मध्ये येऊन थांबलं. ते मध्ये येऊन थांबलं आणि तेवढ्यात आकाशातून घार चालली होती आणि घारीच्या पायात नाग होता. कस काय देव जाणे, नाग सटाकला तिच्या पायातून, तो पडला स्कूटरवाल्याच्या. खरं सांगा त्या बिचारीची काय चुकी? ते कुठं उभा आहे सिग्नलवर, नाग कुठून आला? ए डोंजा, नाग कुठून आला? जसा नाग खाली पडला महाराज, चौताळ्याला होता, घारीच्या तावडून त्याने क्षणात सुद्धा विलंब केला, फणा काढला, दंश केला. आम्हाला 4 व्हीलरमधून खाली उतरायच्या तोंडाला फेसून तो माणूस सिग्नलवर गेला. फोटो सहित सकाळ नावाच्या पेपरला बातमी होती. नगर शेजारी विळद नावाचं गाव आहे, तिथला तो मनुष्य होता. मला काय म्हणायचं, तो घरी असता मग साप चावला असतं, मग मी मान्य केलं असतं. तो शेतात गेला असता, त्याला साप चावलेलं कोणी पाहिलं नसतं, मग मी मान्य केलं असतं. ते कुठं उभा आहे सिग्नल, साप कुठून आला? अय पाठीमाग बसलेली कीर्तन प्रवचनला मागं नाही बसायचं, कवा साप उडी आणि सांगता येत नाही बरं का. पुन्हा म्हणू नका उगले महाराजांनी आमच्या गावात येऊन आम्हाला सांगितलं नाही कवा साप उडी आणि तोंडाला फेसून मरावं लागेल, सांगता येत नाही. मी पहिलं उदाहरण दिलं जुन्नर तालुक्यातलं टँकरच्या रूपाने काळाला. दुसरं उदाहरण दिलं नगर तालुक्यातलं सापाच्या रूपाने काळाला. उगले महाराजाची भाषा नाही, तुकोबाची भाषा आहे. काळा आला जवळ एक ग्रासावया, नको नको मना गुंतू माया. नको नको मना जवळी, नको नको मना जवळी, गुंतू माया जाळू, नको नको मना. काळ आला जवळी ग्रासावया. मगाशांनी जे प्रमाण दिलं, काळाची हे उडी पडेल बाजे भा सोडवीन तेव्हा माया. हे सांगा करतच आपाची इच्छा होती. उगले महाराज तुम्ही या एकदा. हा तुमच्या पद्धतीने मी उत्तर दिलं, पण ऐका त्याचं उत्तर ते नाही आहे. हा बरं, नाही 3 छिद्राचं नाव माहिती, विषय सोडा. घागरेला छिद्र खालून वर पाडावे का वरून खाली पाडा? वरून खाली. आज कोण सांगितलं तुम्हाला? मागून आलं पुढं चाललं, त्यांनी केलं, आम्ही पिछे से आया आगे ढकल दिया. गरुड पुराणाचा 8वा अध्याय जगाला शिकवतो, छिद्र पाडताना खालून वर पाडा. पण खालून वर पाडायला गेलं का घागरीतलं पाणी लवकर गळून जातं, म्हणून आपल्याकडे वरून खाली चालू केले. आलं का तुमच्या डोक्यात? महाराज कोडाला होता, लक्षात ठेवू नका. मी काय सांगतो घरी घेऊन जा. पहिल्या छिद्राचं नाव रज, दुसऱ्या छिद्राचं नाव तम, तिसऱ्या छिद्राचं नाव गुण. पुरावा बंडू महाराज ज्ञानोबाचा हरिपाठ नावाचा ग्रंथ. प्रमाण 7 बाजू 3 एक तत्वी कळा दावे हरी. 3 प्रकारचे गुण आहे, राजस तामस आणि सात्विक. पहिलं छिद्र पडला आत्मात्मध्ये गेला, दुसरं पडला आत्मा बाहेर आला, आणि तिसरं पडला आत्मात्मध्ये गेला. 3 चक्रा मारल्यानंतर जुने लोक सांगतात घागर पाठीमागं टाकून दे. त्याचा भुगवटा केला जातो का घागर तशीच ठेवली जाते? भुगोटा का करायचा? भुगोटा नाही माहिती आहे तुम्हाला? बोंब मारल्या जाते, काय होतं? पाणी साचले, चिमण्या पाणी पेल्याने. ऐका, ठीक आहे, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे माहिती आहे तुम्हाला माहिती आहे. हा, बोंब मारल्या जाते. घरी निघाल्यानंतर जुना माणूस त्याच्या हाताला पकडतो आणि जुना माणूस सांगतो आता पाठीमागं पाहू नको. का नाही पाहायचं पाठीमागं? मेलेले माणसं दिसतात का? मग ते आपल्या मागं येतात का? काही माहिती नाही तुम्हाला? 1 मिनिटात महत्त्वाचं बोलू. श्रीमंत लोक जे भिकारी झाले त्याचं खरं कारण सांगतो. तुमच्या परिसरात हे जास्त येतं. मी जर एखाद्याच्या घरी बसलो, लोक मला सांगतात उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी होती हो त्यांच्याकडे. अहो 500-500 एकर जमिनी होत्या, 100-100 मजूर ज्यांची, तर दररोज कामाला जायचे. पण आज खायला दाना नाही महाराष्ट्र लोकांना. म्हणजे श्रीमंत लोकांची श्रीमंती निघून कस काय गेली नाही, गरीब कशामुळे झाल्याचं खरं कारण आहे का? पाठीमागं पाहू नको, त्याचं कारण आहे त्या जीवाचा तुझा संबंध तोडून टाक, जोडायच्या भानगडीत पडू नको. संबंध जोडणे म्हणजे काय, तोडणे म्हणजे काय? संबंध जोडणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या प्रित्यर्थ आपल्या दारासमोर त्याच्या नावाचं थडगं किंवा समाधी बांधणे. आई बापाच्या आजी आजोबाच्या असती त्याच्यामध्ये ठेवण्याला संबंध जोडणे म्हणतात. थडगं कळतं माता भगिनी तुम्हाला? पुरुष मंडळी थडगं कळतं? पाया पडून म्हणून ते संबंध जोडायच्या भानगडीत पडू नका.
ज्याने आपल्या दारासमोर थडगं बांधलं, ज्याने आपल्या शेतामध्ये थडगं बांधलं, आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ती त्याच्यामध्ये ठेवल्या, थडग्याचं शास्त्र आहे, थडग्याचा विधी आहे, त्याला 2 टाइम दिवाण 1 टाइम नैवेद्य पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि 12 वर्ष जर थडग्याच्या अवहेलना जर झालीच तर ते घर फिरवायला कारणीभूत आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला, आमच्या पट्ट्यात सोनई म्हणून परिसर आहे, तुम्हाला घराने गावानिशी घरं दाखवतो महाराज. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी होती, फुगिरी होती, पाटील होती, रुबाब होता, थाट होता, 500-500 एकर जमिनी होत्या, 100-100 मजूर ज्यांची तर दररोज कामाला जायची. कोणी आईबाप गेल्यानंतर दारासमोर थडगे बांधले, कोणी आजोबा गेल्यानंतर शेतामध्ये थडगे बांधले. आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ती त्याच्यामध्ये ठेवल्या. 12 वर्ष त्याला दिवा नाही, 12 वर्ष त्याला नैवेद्य नाही. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी फुगिरी पाटील होती, 2019-20ला ते लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपटायला जातात. याला पितृदोष म्हणतात. जेवढा सोपा तेवढा अवघड आहे. आता अक्षय महाराज उगलीन तुम्हाला सांगितलं, माता भगिनी तुम्ही घरी गेल्यानंतर थडगं बांधलेलं असलं, उद्यापासून त्याला विवाह द्याल, त्याच्यामध्ये हस्ती ठेवलेलं असेल, परवा दिवशीपासून तुम्ही त्याला नैवेद्य द्याल. तुमचे पोरं करतीलच काय भरोसा? बरं, तुमचे पोरं संस्कारी असले तर ते करतील, तुमचे नातू करतीलच काय भरोसा? हस्ती नावाची अशी गोष्ट आहे, 13 दिवसाच्या आत वाहत्या पाण्यात सोडावी हस्ती, घरात ठेवू नये. हां, आता तुम्ही सगळे हुशार मंडळी आहे, लेकरांना शांत करा त्याच्यात बसलेले. हां, आणि त्याला म्हणा राहू दे पिकअप तशीच राहू दे म्हणा, नाहीतर उतरून घ्यायचं असेल उतरून घ्यायचं का पिकअप तशीच लावून द्यायची दादा? हां, पटकन लाव ना दादा, पटकन लाव, राहू दे म्हणा तशीच. मला विक्षेप होईल असं करू नको रे म्हणा. 10-15साठी 10-15 मिनटं बाकी आहेत माझे, राहू दे म्हणा तसेच, घ्या म्हणा उतरू. हां, आणि त्या लेकरांना म्हणा बडबड करू नका, पाठीमागं जा, त्याच्यातून उतरून घ्या. पाकिटात 1000-2000 कमी दिले तरी जमतं मला, पण मला विक्षेप नाही आवडत महाराज. आपली नियमावली आहे. कीर्तन शांततेत असावं, उग डिस्टाप इकडून आवाज तिकडून आवाज. हां, ऐका, तुम्ही सगळे हुशार मंडळी, म्हणून एक सोपा प्रश्न करतो तुम्हाला. हस्ती पवित्र का अपवित्र? हस्ती पवित्र का अपवित्र? पवित्र. पवित्र म्हणावं तर हस्ती विसर्जन करून आल्यावर तुम्ही स्नान का करा, ते त्याचं उत्तर मला द्या. आणि अपवित्र म्हणावं तर त्याच्यातून आपला जन्म झालाय. मला माहिती आहे आप्पा एवढ्या डीपमध्ये कोणताच कीर्तन करा आजपर्यंत तुमच्या गावातही बोलला नसेल, पण माझा हेतू शुद्ध आहे महाराज. ज्या गोष्टी करता आलोय आपण त्याचं प्रतिपादन करावं या मताचं मी आहे. आता तुम्ही सगळ्यांना माझं सांगणं आहे, जे लोक याला मानतात त्यांनी लिहून ठेवा, जे मानत नाही त्यांनी डबल अक्षरात लिहून ठेवा. उगले महाराज हा धर्मावर नितांत प्रेम करणारा कीर्तनकार आहे. तुमच्या श्रद्धांजलीमध्ये मी राजकीय टीका टिप्पण्या काही करा, त्या फंद्यात मी कधी पडत नाही, पण धर्माच्या विरोधात बोललेल्या माणसाने मी कधी सहन करत नाही. तू किती मोठा आहे, किती उंच तुझ्या घरचा, धर्म म्हणजे आपल्याला सर्वस्व आहे. आता हस्ती पवित्र का पवित्र या विषयावरती चिंतन आहे का? जोपर्यंत हस्तीची पूजा होते तोपर्यंत ती पवित्र आहे. हस्तीची पूजा बंद झाली का त्याचा त्रास आहे. आता वाक्य माझं लिहून ठेवा. एखादी हस्ती जर जमिनी शिल्लक राहिली आणि त्याच्यावरती तुमच्या घराचं बांधकाम झालं, एखादी हस्ती जर जमिनी शिल्लक राहिली आणि त्याच्यावरती तुमच्या बंगल्याचं बांधकाम झालं, तर जमिनीतली हस्ती बंगल्यातल्या माणसाला समाधानाने जीवन जगू देत नाही. हे वाक्य माझं लिहून ठेवा. हस्तीची जोपर्यंत पूजा होते तोपर्यंत पवित्र आहे. हस्तीची पूजा बंद झाली का त्याचा त्रास आहे. हस्ती असते, हस्ती म्हणजे काय? तुम्ही सगळे विज्ञानाला मानणारे माणसं आहे, मी शिक्षकी पेशामुळे विज्ञानाला मानणारा माणूस आहे. सांगा मला तुम्ही सगळे मंडळी, इमारतीला आग लागली तर इमारत जळून भस्मसात होते, गाडीला आग लागली तर गाडीची राख होते, माणसाला आग लागल्यानंतर माणसाची हाडं का जळत नाही बुवा? जळायला पाहिजे ना. आगीत काही टाका जळून भस्मसात आहे, माणसाची हाडं कशी शिल्लक राहतात? कधी प्रश्न पडला नाही तुम्हाला? पडायला पाहिजे ना. याचं कारण आहे का, या शरीराला जो कॅल्शियम पाहिजे तो कशापासून भेटला? दुधापासून. कुणाच्या? आईच्या. करेक्ट. हा जो पिंड पोहोचलाय तो आपल्या आईच्या दुधावरती पोहोचलाय. आणि महाराज असा कोणताही अग्नी नाही का तो आपल्या आईचं दूध जाळू शकेल. आपल्या आईच्या दुधावरती दत्ता महाराज कुणी मलमूत्र विसर्जन करू नये, त्याला कुणी पायदळी तुडू नये, म्हणून त्याला उचलायचे, गोणीत पोत्यात भरायचे, गंगेला नेहून टाकायचं. याला शॉर्टकटमध्ये सावडणे म्हणतात. लक्षात राहील. मी हजारो वेळेस प्रबोधन करत असताना तर तुमच्या पट्ट्यामध्ये मी कमी येतो, पण राजकीय गावचे सरपंच असतील, राजकीय पुढारी असतील, यांची मी कायम कान उघडणी करतो. गावच्या स्मशानभूमी चांगल्या करा, आणि शक्यतो आपल्या आईवडिलांचा आणि आजी आजोबाचा विधी स्मशानभूमीतच करा. पण लोक अजूनही ऐकायला तयार नाही. लोक म्हणतात आमच्या आईबापाने आमच्यासाठी 25-30 एकर क्षेत्र कमवून ठेवलं, आमच्या दारासमोर आणि बंगल्यासमोर आईचा विधी झाला पाहिजे. बाबड्या, शास्त्र सांगतो तुला, तुझ्या आईचा विधी जर तुझ्या बंगल्यासमोर तू करत असेल
आणि ज्या जागेवरती आईचा विधी केला 13 दिवसानंतर त्या जागेवरती जर नांगर घालत असेल तर हे पाप तुझ्या अख्ख्या खानदानाला भोगावं लागेल. सगळ्याच हस्ती उचलून तुम्ही गंगेला नेऊन टाकू शकत नाही. त्याच्यातल्या काही हस्ती त्या जागेवरती शिल्लक राहिल्या. 13 दिवसानंतर तुमचे नातू पंतू त्या जागेवरती जर उड्या मारत असेल, तुमच्या आईचं दूध त्यांच्या पायदळीत उडलं जात असेल तर हे पाप तुमच्या घराण्याला भोगावंच लागेल. आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो ना. हिंदू धर्मामध्ये माणूस गेला का दर महिना जीव घालायची पद्धत आहे. महिन्याला आपण पितृ जीव घालतो आहे ना. त्या पित्राचा मान कधीपर्यंत असतो? आजच्या दिवसापर्यंत. वर्ष श्राद्धाच्या दिवशी महत्वाचा. तुम्ही आता नैवेद्य ठेवून आले 20व्याला का महत्वाचा अगोदर पितृ घास घेतो मग नंतर सगळे लोक जेवण करतात. जोपर्यंत पितृ आपण जीव घालतो 1 वर्षभर दारासमोर ज्या जागेवरती विधी केला तो विधी ज्या जागेवरती केला ती जागा जर 1 वर्षभर तुमच्याच्यानी मोकळं सोडणं होत असेल तर दारासमोर विधी करायच्या भानगडीत पडू नका. हजारो त्रस्त झालेले लोक माझ्याकडे येतात पण वेळ काळ निघून गेलेले असते. हस्ती म्हणजे आपल्या आईचं दूध येते, पवित्र आहे आपल्यासाठी. एवढ्या उलगडून तुम्हाला कोणी गोष्टी सांगणार नाही. पण आज समाजाचा अभ्यास करत असताना कोणत्याही गोष्टी आपल्याला माहिती नाही. पैसा घालायचा म्हणून घालायचं आणि करायचं म्हणून करायची प्रथा आहे. तुमच्या परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीच आवडतात का तिसऱ्या दिवशी? तिसऱ्या. आमच्याही नेवाशा तालुक्यामध्ये माझं जे गाव आहे जीवर हैबत्ती म्हणून आमच्या परिसरात तिसऱ्या दिवशीच आवडतात. पण आप्पा माझं वास्तव्य शिक्षकी पेशामुळे पारनेरमध्ये असतं. पारनेर श्रीगोंदा शिरूर तालुक्यामध्ये दुसऱ्या दिवशीच आवडतात. दौंड बारामती तुमच्या परिसरामध्ये तिसऱ्या दिवशीच आवडतात. दुसरा दिवस सोडून द्या, तिसरा दिवस सोडून द्या, 10व्या दिवसावरती आणतो तुम्हाला. 10वा दिवस अति महत्त्वाचा असतो. कुणाच्या हातात असतो तर कावळ्याच्या. शेवटचा प्रश्न तुम्हाला, कावळा शिवलेला चांगला का नाही शिवलेला? शिवलेला चांगलं का नाही शिवलेला? शिवलेला. असं कोणी सांगितलं तुम्हाला? लोक म्हणतात ना. ते लोकच सापडा ना मला पुढे. मी मॅपला पाहिले सगळे. कोणत्या ग्रंथात आलं? आलं ना 2 ग्रंथात आलं. मला नाव अपेक्षित आहे. पण मग जिथं कावळा शिवत नाही ते लोक मोक्षाला जात नाही का असा माझा प्रश्न आहे. पारनेर तालुक्यामध्ये माझे 133 गावात कार्यक्रम झाले. त्या तालुक्यात असं गाव राहिलं नाही का माझा कार्यक्रम नाही. महाराज त्या तालुक्यामध्ये 38 गावात दाखवून जिथं काकस्पर्श होत नाही. श्रीगोंदा तालुक्यात कधी आला तर 12 गावात काकस्पर्श होत नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात 168 गावं परफेक्ट दाखवून देतो जिथं 1 तास नाही 4 तास हा जोडून तरी कावळा खाली येत नाही. त्या गावातले लोक मोक्षाला जात नाही का? मग कावळा का शिवतो? कावळा का शिवत नाही? 6 कारण आहे. कावळा शिवलेलं जरी चांगलं असेल तर पण त्याची दिशा सांगितल्या. काकस्पर्श होण्याच्या अगोदर ब्राह्मण देवाने जी पूजा केली, तर्पण विधी उदक्षांतीच्या अगोदर ब्राह्मण देवाने ज्यांनी पाणी पाडलं त्या कर्त्या पुरुषाने पिंडापासून 3.5 हात लांब सरकायचं. 3.5 हात लांब सरकल्यानंतर ज्यांनी पाणी पाडलं त्याच्या उजव्या हातावरती पाणी दिलं तर ब्राह्मणाच्या मुखातून मंत्र पुष्पांजली पूर्ण झाली. अंगठ्याने पाणी सोडलं. योगायोगाने कावळा जर पूर्वेकडून आला त्याने पिंडाला स्पर्श केला तर क्षणाला समजायचं माणूस वैकुंठाला गेला. कावळा पश्चिमेकडून आला त्याने पिंडाला स्पर्श केला तर क्षणाला माणूस स्वर्गाला गेला. कावळा उत्तरेकडून आला त्याने पिंडाला स्पर्श केला तर क्षणाला समजायचं माणूस कैलासाला गेला. तोच कावळा दक्षिणेकडून चालत चालत आला. 7 पावलं चालली, 1 पावलं वरती उचलून त्याने चोच मारली. त्या क्षणाला समजायचं माणूस नरकाला गेला. कधी ऐकलं? 2 जा. जिथं कावळा शिवत नाही तिथं संत महंत वेद वाङ्मय दंडवत घालतं त्या पुण्यपुरुषाला. याच्यासाठी ज्ञानोबानी सगळे पक्षी सोडून दिले. कावळ्यावर अभंग लिहिलाय. पहिलं तोगे काऊ कोकत आहे शकून सांगे माय उड उड रे काऊ तुझे सोन्यानं मडवेल पाव. पक्ष्यांचा राजा मोर असताना ज्ञानोबानी कावळ्यावर अभंग का लिहावा असा उगले महाराजाला पडलेला प्रश्न आहे. फुलांचा राजा गुलाब असताना मोगरा फुलला का म्हणावं? नदीत नदी पवित्र नाही नर्मदा मैया का सांगा? अशा अनेक प्रश्न आहे अप्पा. पण लोक लय अक्कलकोट आहे. लोक काय प्रश्न विचारते सांगता येत नाही. आपल्या परिसरात अजून बरं आहे. मी पिंपरी चिंचवडला एक कीर्तन केलं आणि एका ॲडव्होकेट माणूस माझ्या भेटीला आला. महेश दादा लांडगे साहेबाकडे माझं भोजन होतं. जेवणाला बसायचं आणि ॲडव्होकेट माणूस माझ्या भेटीला आला. उगले महाराजाला भेटायचं म्हणे. आता आमदाराच्या घरी थोडी प्रोसेस महाराज. त्यांनी वरती पाठवलं, नाव वगैरे टिपून घेतलं. माझ्या शेजाऱ्याचं खुर्ची टाकून बसला. मला म्हणे उगले महाराज 63 वर्ष वय म्हणे माझं. म्हणलं बरं तुमचं किती? म्हणलं रनिंग 26-27 चालू आहे. मला म्हणे 63 वर्ष वयात आजपर्यंत मी कधी कोणाचा फॅन झालो नाही. पण गड्या 2 तास तुमचं कीर्तन ऐकलं आपण तुमच्या विचारांचा फॅन आहे म्हणे. माफी मागून एक प्रश्न विचारू का म्हणे तुम्हाला? आता त्यांनी प्रश्न कसा विचारला मग तुम्हाला त्याची हुशारीकडे. म्हटलं काय हरकत नाही, फॅन म्हणल्यावर विचारायला काय हरकत आहे. मला म्हणे अनेक कीर्तनकाराचे कीर्तन मी ऐकले. कीर्तनकार सांगतात घरातून माणूस निघून गेला की 1 वर्षभर त्याचा आत्मा घरामध्ये वास्तव्य करतो म्हणे. 1 वर्षभर 10व्या दिवसापर्यंत त्याचा आत्मा घरामध्ये राहतो. 10व्या दिवशी कावळा शिवला का त्याचा आत्मा पुढील प्रवासाकडे निघतो. दर महिना जीव घातला का त्याचा आत्मा घरी जेवायला येतो. वर्ष श्राद्धाची पूजा झाली का त्याचा आत्मा पुढे स्वर्गाकडे प्रवास करतो. मग तो जर आत्मा आपल्याला दिसतच नाही तर त्यावर आपण विश्वास ठेवायचा कसा? यावर तुमचं वैयक्तिक मत काय म्हणे उगले महाराज. पहा प्रश्न कसा गोलमाल केला. याला हुशार म्हणतात. आता हाच प्रश्न करून तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहेत बरं का. कैलासवासी इंदू आई जाऊन 1 वर्ष झालं. इंदूबाई 1 वर्षामध्ये 2 मुलांना दिसल्या नाही.
नाही त्यांच्या घरच्यांना दिसला, नाही त्यांच्या दोन्ही पोरींना दिसल्या, नाही त्यांचे जावई भावकी गावकीचा विषय तर लय लांबचा राहिला. मग म्हातारी जर एका वर्षात कोणालाच दिसली नाही, त्या म्हातारी करता त्यांच्या घरच्यांनी एवढा खर्च केलाय, कीर्तन असेल, साऊंड सिस्टीम, मुगले महाराज, सगळ्याला जेवण. खरंच त्या म्हातारीचा आत्मा आज दुपारी 12:30 वाजता या घराण्याला 1 वर्षानंतर आशीर्वाद देईल का बुवा? हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहेत. मला माहिती नाही कोणत्या कीर्तनकारांनी तुम्हाला याच्यावर सोल्युशन सांगितलं असेल. ओरिजिनल सोल्युशन सांगतो. जे लोक याला थोतांड समजतात ना, त्याने तर कान उघडे करून ऐका. जे म्हणतात नाही इथं केल्याने कुठं वरती पोहोचतं का, 10व्याच्या ठिकाणी दूर केल्याने कुठं स्वर्गात पोहोचतो का, कसा पोहोचतो ऐका. आणि गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा प्रूफ करून देतो. बसलेल्यापैकी कोणी सैनिक क्षेत्रात काम केलं का? मेजर म्हणून कोणी आहे का? वरती बोट करा माझ्यासाठी. वा, एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. माझं नितांत प्रेम महाराज सैनिक क्षेत्रावरती. स्तुती म्हणून बोलत नाही, ते लोक तिथं बाँड्रीवर दूब आहे म्हणून आपण इथं जिवंत आहे. 1 तास त्यांना बाजूला करून पाहिजे, याच्यातलं एक जित राहायचं नाही महाराज. उपकार आहे त्या लोकांच्या आपल्यावर, पण दुर्दैव आहे आपलं. आपल्याला फक्त मेजर लोकांची पगार आणि पेन्सिलच दिसते, त्याच्या मागचे कष्ट दिसत नाही. आता ऐका, मेजर त्याला साक्षीदार आहे. गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा प्रूफ करून देतो. 1962 साली चीनचं युद्ध झालं. चीनचं युद्ध प्रारंभ झालं आणि जसवंत सिंग नावाचा सैनिक, नाव लिहून ठेवा, जसवंत सिंग, एकट्याकड्याने चीनची अख्खी टोळी आडून ठेवली होती महाराज. एकट्याकड्याने एका टायमाला जसवंत सिंग 6 गनमधून फायरिंग करत होता. पण दुर्दैव घडलं, आपले लोक फितूर झाले आणि 1962 साली जसवंत सिंग साहेबाला चायना बॉर्डरवर फाशी देऊन मारलं. पण 1962 साली फाशी देऊन मारलेल्या जसवंत सिंग साहेबाची कहाणी ऐका. बसलेल्यापैकी मेजर साहेबाला विचारलं तर उद्या कुणीही चायना बॉर्डरवर जा. 1962 साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग आजही घोड्यावरून फिरताना आणि सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो महाराज. दत्ता महाराज याच्यात नवल नाहीये. 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाची पेन्शन सरकारने आज तारखेपर्यंत चालू ठेवली. याच्या पुढे बोलू का थोडं? दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं जसवंत सिंग साहेबाचं. कधी गेलेत आपल्यातून? 1962 साली गेलेत. 2025ला दर 4 महिन्यात रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं, त्यांच्या सीटवर कोणी बसत नाही. दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते त्यांच्यासाठी, त्यांच्यावर खुर्चीवर कोणी बसत नाही. याच्या पुढे ऐका, ज्या ठिकाणी जसवंत सिंग साहेब राहत होते, सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्त्री केलेला शर्ट अटकावला जातो, त्यांचा दिवाण साफ केला जातो, त्यांचे बूट पॉलिश केले जातात. कधी गेलेत आपल्यातून? 1962 साली. 2025ला दररोज सकाळी इस्त्री केलेलं शर्ट रूमला अटकावलं जातो, दिवाण साफ केला जातो, बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी जर तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेलात, पॉलिश केलेल्या बूटवरती आपोआप धूळ साचलेली दिसेल, इस्त्री केलेला शर्ट चुरगळलेला दिसेल, दिवाण तुम्हाला अस्ताव्यस्त झालेली दिसेल. याच्यातही नवल नाही. मी ज्या तालुक्यामध्ये राहतोय त्या सुप्याच्या पुढं पारनेर तालुक्यामध्ये नारायणगाव नावाचं एक गाव आहे. पंडू महाराज त्या गावात मी 10व्याचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या फौजी माणसाने मला उत्तर दिलं, उगले महाराज मी याला स्वतः साक्षीदार आहे, स्वतः मी त्या बाँड्रीवरती ड्युटी केली. संध्याकाळी बाँड्रीवरती ड्युटी करत असताना अचानक जर आपल्या एखाद्या सैनिकाला जर झोप लागली तर थप्पड मारून उठवण्याचं काम आजही जसवंत सिंग त्या ठिकाणी करतो महाराज. मग सांगा मला, सरकारला या गोष्टी मान्य कराव्या लागत असेल तर अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या 2 पुस्तक वाचून अक्कल आलेल्या लोकांनी काय हिंदू धर्मावर टीका करावी? लोक म्हणतात इथं प्रथम पुण्यस्मरणाचं पिंडदान अन्नदान केलं कुठं वरती पोहोचतो का? बाबड्या माझी भेट घे, मी तुला 2 पिक्चर पाहायचे सांगतो, तेवढे पिक्चर पाहिजे पुन्हा मला भेटायले. एक हरभजन बाबा रे पिक्चर निघाला होता तो बघा, आणि गोपी बाबाचं पिक्चर बघा. देशाचे पंतप्रधान PM मोदी साहेब जरी तिथं आले ना, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट केल्याशिवाय कधी पुढे जात नाही. एकच हेलिकॉप्टर बिना सॅल्यूटचं मंदिरावरून गेलो होतो, पुन्हा वापस आलं नाही. 20 नोव्हेंबर 1996 तारीख लिहून ठेवा. पलांडे नावाचे साहेब तिथं आले, बाकीचे कर्मचारी म्हणे साहेब इथं खाली उतरा, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट करायची पद्धत आहे, तसं कोणी जात नाही साहेब इथून, 1 मिनिटात आपण मस्तक टिकून पुढे जाऊ. पलांडे फुगिरीत बोललो, नाही सॅल्यूट केल्याने काय फरक पडतो म्हणे, जुन्या रूढी परंपरा बंद करून टाक मीटिंग म्हणे. चला, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट न करता पलांडे हेलिकॉप्टरमध्ये बसला, काही सेकंदात हेलिकॉप्टर क्रॅक झालं. जसवंत सिंग साहेबाच्या शेजारी पलांडेचा पुतळा उभा केला, जा कधी चायना बॉर्डरवर पाहिला. जसवंत सिंग साहेबाच्या थोडं पुढे गेलं का बुलेट बाबा नावाचं प्रकरण आहे, तिथं गेलं गाड्या अशा साईडला लावा लागते, ते बुलेटचं दर्शन घ्यावं लागतं, मग गाड्या पुढे जातात. बिगर बुलेटच्या दर्शनाची गाडी पुढे जाऊ शकत नाही, आपोआप पाठीमाग ओढल्या जाते. सांगा मला तुम्ही सगळे मंडळी, 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाच्या आत्म्याची सरकार जर आजपर्यंत एवढी काळजी करत असेल तर कैलासवासी इंदुबाई आपल्यातून गेल्यानंतर म्हातारी करता त्यांच्या घरच्यांनी एवढा खर्च केलाय, मग त्या आईचा आत्मा 1 वर्षानंतर घराण्याला आशीर्वाद देऊ शकत नाही का? पण उचलली जीभ का लावली, टाळ्याला काही वाचायचं नाही, काही नाही. मी म्हणत नाही खर्च करा, पण आत्मा आशीर्वाद देतो का नाही? बरोबर सांगतो की मी मेजर साहेब, तुम्ही होते का तिथं?
हां पहा, तुम्हाला साक्षीदार म्हणून माझ्यावर विश्वास नसेल, तुम्ही त्यांना भेटायचं, जवळचे ना, गावातले असतील, रिलेटिव्ह असतील, विचारा. तुमचे चिरंजीव आहे महाराज, मला सैनिक क्षेत्राचा अभिमान आहे, त्या लोकांच्या भेटीगाठी घ्या आणि हा प्रश्न विचारा त्यांना, नाही तर यूट्यूबला सर्च करून पहा. मी म्हणत नाही खर्च करा. आणि या कोणत्याच गोष्टी तुमच्याच्याने घडणं शक्य नसेल, तुमच्या घरात कोणती शांती घालायची नसेल आणि कोणताच दोष लागू नये असं वाटत असेल, तर आयुष्यात एक करा, फक्त जिवंत मायबापाची सेवा करा. कुठं जाण्याची गरज नाही आणि काही करण्याची गरज नाही. तुम्ही म्हणाल उगले महाराज हे 1.5 तास कशाला सांगितलं आम्हाला अगोदर? महाराज मी अभंगच त्याच्यासाठी घेतला होता, ही पूजा करण्यासाठी काय दाखले बुवा, ही पूजा कधीपासून बुवा, पिंडदानाचा फायदा काय, कुणी केलं, हे करायला वेळ नसेल आणि तुम्ही बिझी असाल, तुम्ही सुशिक्षित आहे, छोटासा पर्याय तुम्हाला दुसरा पर्याय सांगतो, जिवंत मायबापाची सेवा करा. पखवादाचा जो पुढीचा माईक आहे त्याचा आवाज थोडासा कमी करायचा, थोडासा नॉर्मल.